निहाल 11 बस का बाबा, इलाका भी अपना और धमाका भी अपना. ऑल द बेस्ट माझा निहाल कडनं दोन्ही खरंच संघान आणि स्पेशली हर्ट्सली टू यू गोरसईला. मॅचची झाली आहे सुरुवात. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. ओपनिंग पेअर ऑन द ग्राउंड. बेस्ट ऑफ लक. खरवईचे एक लोकप्रिय उद्योजक, समाजसेवक आणि क्रिकेटमधील एक मुरलेलं नाव आदरणीय देवीदास दादा भगत नेहमीच समालोचकांवरती प्रचंड असं प्रेम देवीदास दादा करत असतात. जेव्हा जेव्हा आम्ही बदलापुरात येतो खूप सारं प्रेम देवीदास दादा भगत यांचं असतं आणि त्यांच्या वतीनं पुरस्कृत करण्यात आलेला हा राजमुद्रा शिरगाव आपल्याला पाहायला मिळतो. ऑल द बेस्ट. सॉरी, राजमुद्रा खरवई, मिस्टेक, इथे करेक्शन करूया आपण. नाव एकदा व्यवस्थित नोट झालं की टेन्शन नाही आहे, कारण जर इकडे मिस्टेक झाली जिकडे येईल तेच आम्ही अनाऊन्स करणार आहोत. ऑनलाईन आपण पाहताय आता अपडेट बरोबर झाला. खरवई आणि गोरसई ही लढाई झाली आहे सुरू. एक सन्मान आपण व्यासपीठावरती करत आहोत आणि सन्मान केला जाईल व्यासपीठावरती. टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक ख्यातनाम पुरस्कर्ते, ठाणे जिल्हा प्रीमियर लीगचा विजेता आणि त्या सोबतीनं आपल्या टिटवाळा परिसरातील मांडा गावाला क्रिकेटच्या पटलावरती ज्या नावानं ओळख दिली. मांडा हे नाव खरं तर क्रिकेट क्षेत्रामध्ये ज्या नावानं आणलं आणि मांडा गावाला ज्यानं विजयाचा झेंडा फडकवून पूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध केलं ते नाव म्हणजे जगन्नाना पाटील. आणि या आपण जगन्नानांचा सन्मान करूयात या व्यासपीठावरती. कैसर चचांच्या शुभ असं सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. हे आमचं कॉमेंट्री बॉक्स सध्या तुम्हाला पाहायला मिळतं. त्याच्याच अगदी बाजूला जगन्नाथांचा सन्मान तिकडे आपण करतोय. थंडी आज प्रचंड आहे, क्लायमेट गुलाबी थंडी आणि त्यामध्ये माहोल बनणारा मॅचेस जेव्हा येतात तेव्हा मजा येतं. रात्र नाही स्वप्न बदलतं, दिवा नाही वाद बदलतं. मनात नेहमी आशा सवी जिंकण्याची, कारण अशी बदलो न बदलो वेळ ती मात्र नक्की बदलते. इथे वेळ जरी कठीण असली ना तरी स्वतःला इतकंच सांगा, हौस तुला तुझीच पुरी करायची, आकाशी उंच उडायची. गड्यात तयारी ठेव र मनाची, कधी झुकायची कधी नडायची. ही दुनिया डोक्यावर घेणार हाय र, तुला उचलून घेणार हाय र. त्यामुळे या मॅच मध्ये आज स्वतःला सिद्ध करावं लागेल. गोरसईच्या विरुद्ध टीम राजमुद्रा खरवईला मागचा सामना एका हाती जिंकून आली आहे. आझाद खेरनेच्या विरुद्ध टीम खरवई आणि एक चौकार, त्यानंतर एक सिंगल क्या बॉलिंग स्पेल होता मागच्या मॅच मध्ये महेशचा. 3 विकेट्स त्यानं काढले. इकॉनॉमी त्याची 5 पेक्षा खाली होती. खूप सुंदर गोलंदाजी करताना आपण पाहिलं होतं महेशला. आणि खरवई यांना चेस मास्टर आहे, त्यांच्या अगेन्स्ट कमीत कमी गोरसईचं जे बॉलिंग युनिट लाजवाब आहे, नो डाऊट डटल. खूप चांगलं बॉल असत गोरसईकडे, बट एका गोलंदाजाचा प्रश्न. त्यामुळे मी म्हणाल कमीत कमी 44 गोरसईला स्कोर कार्ड वरती लावावा लागतील. आणि जर अंडर 40 इकडे खरवई थांबवतीये तर एका रात्रीमध्ये स्टार बनायची आज संधी आहे. इथे टप्पा चांगला चालला एसटी रक्षकाच्या हातात. आणि हे मैदान काय सांगतं, जेव्हा जेव्हा इकडे सेकंड राऊंडच्या मॅचेस रंगतात, पहिल्या डावामध्ये जर तुमच्या वाट्याला बॅटिंग आली ना तर स्कोर बनवणं ऑलवेज डिफिकल्ट जातं. बट गोरसई या सगळ्या कंडिशन्स मधनं बाहेर येणं चांगल्या प्रकारे जाणते. प्रचंड मोठा अनुभव आहे गोरसईकडे. स्पेशली सूरज जो सध्या भन्नाट फॉर्म मध्ये, गोरसईच्या क्रिकेटचा कोहिनूर. गोरसईनं भावेश पवार दिलाय, गोरसईनं पवन केने दिलाय, मात्र सूरज केने ऑलवेज हायडन टॅलेंट भिवंडी मधलं. टप्पा पडला, चालला बॉल एसटी रक्षकाच्या अगदी समोर. एक सिंगल. मी पहिल्यांदा सूरज केनेची बॅटिंग भिवंडीमध्ये गेलो, मला आजही आठवतं दापोड्याचं सरपंच चषक आणि सूरज केने जे इनसाइड आउट, जे कव्हर ड्राईव्ह, ऑन साईडला त्यांना पूल, समोर जे लॉफ्टेड गोलंदाजाच्या वरती त्यांना डाऊन दी ग्राउंड जे शॉट्स मारले. खूप मोठा फॅन झालो सूरज केनेच्या बॅटिंगचा. आणि एक शांत स्वभावाचा आक्रमक खेळाडू आहे सूरज केने. मागच्या मॅचमध्ये मोहितला मारला होता माझ्या सूरजचा अगदी जवळीक मित्र आहे. या मॅचमध्ये सूरजला मिळेल का याकडे देखील नजर लागली असेल, कारण पहिल्या मॅच मध्ये सूरजला मिळाली आहे. त्यानंतर कारिवलीसाठी मोहितला. या दोघांसाठी डबल धमाका. उद्या पार्टी कन्फर्म. धावफलकावरती 1 ने पुढे जात आहे. टीमची टोटल स्कोर वरती पाहायला मिळते 7 धावा. फारसा मोठा स्टार्ट गोरसईला मिळालेला नाही आहे. संदेश आहे स्ट्रायकर एंडला, अजूनही खातं त्याला खोलायचं आहे. एक डॉट खेळला, एक लेग बाईज आहे. 2 बॉलचा सामना करत कोणती रन्स आलेली नाही आहे. म्हणजे गोलंदाजी नक्कीच राजमुद्रा खरवईसाठी खूप सुंदर झाली आहे. इथे फटका ऑन साईडला, क्षेत्ररक्षक अगदी तिथे आपण पाहताय उपस्थित. आणि इथे झेल
टीपला गेला, लॉफ्ट करायचं होतं मिड विकेटच्या वरतून, नाही जमलं तिकडे संदेश केणेला आणि 3 बॉलचा सामना करत त्याचं खातं खुललेलं नाही आहे. आणि आपण पाहताय षटक संपलं मैदानावरती पहिलं आणि राजमुद्रा खरवई सांगतीये चलो आज देखे जरा किसमें कितना है दम, जम के रखना हर एक कदम मेरे साथिया. फर्स्ट विकेट डाउन, 7 लॉस ऑफ 1. कम ऑन डीजे. ओमकार जे हास्य जत्रेमधले एक अतिशय सुंदर असे कलाकार आहेत. त्यांनी एक कविता जी सादर केली, पूर्ण जग प्रसिद्ध झाली. तुझी तुलाच पुरी करायची हौस आकाशी उंच उडायची. अल्ला जरी कधी कठीण क्षण तो खंबीर उभं तू राहायचं, हटायचं नाही गड्या झटायचं, पुढे पुढे तू चालत राहायचं. आई बापाच्या पायाशी डोकं, बाकी जगाशी रोकं टोकं. अगदीच नाही असं पण नाही, सोबतीला शिल्लक चांगली लोक, सलामी झुकून सलामी ठोकून सलामी वाकून देणार आहे र ही दुनिया ढोक्यावर घेणार आहे र. त्यासाठी काहीतरी तुम्हाला करून दाखवावं लागेल. आणि ऑलवेज म्हटलं जातं ना, ट्राय ट्राय बट डोंट क्राय. कारण प्रयत्न असे करत राहा की यशाचं साम्राज्य बनलं पाहिजे. आणि मथुर फॅन्स क्लबचे सर्व नीरज भोईरांचं आगमन झालं, त्यांचं स्वागत त्या सोबतीनं गणेशदादांचं आगमन झालं. या दादा व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. एक शांत स्वभावाचं सुंदर असं व्यक्तिमत्व आणि दादांचं करूयात आपण या व्यासपीठावरती हार्दिक असं स्वागत. आणि त्यांच्या सोबतीनं आलेला त्यांचा मित्र परिवार त्यांचं देखील करूया वेलकम. आणि हा येतो डॉट आणि बॉलिंग ट्रॅक वरती तुम्हाला पाहायला मिळतो ओव्हर नंबर 2 राहुल आलाय, गौरव नाही. शेबा चाचा आप जहाँ कहीं भी हो तुरंत आ जाइए मंच के ऊपर. गणेश सेठ आपको इन्वाइट कर रहे, गणेश दादा आपल्याला बोलवतं. शेबा चाचा आपण जिकडे कुठे असाल त्वरित या व्यासपीठावरती. अजून एक यॉर्कर. मी हेच म्हणत होतो मगाशी गोरसेच्या कॅप्टन सोबत ज्यावेळी आमची काही चर्चा सुरू होती. जर राजमुद्रा खरवई पहिल्या डावात फिल्डिंग करते ना, ही टीम अशी आहे जर अंडर 40 कुणाला थांबवल तर चेस करणं देखील जाणते. आणि आता इथे गोरसईच्या समोर ना किशोर मुकादम सूरज या 2 पेअरवरती आता खूप मोठी जिम्मेदारी आहे. मोठं क्रिकेट आहे गोरसईचं, प्रचंड मोठं. बट आज राजमुद्रा खरवईकडे ती संधी आहे एका रात्रीत सुपरस्टार बनण्याची. डावा स्टिकच्या बाहेर आहे का त्याची चर्चा होती आणि अंपायर बाळामाने सरांचा इशारा, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. बाळामाने सरांसारखे जर 5-6 माणसं असतील तर गोलमाल मधली जी बाईक आहे ना त्याच्यावरती 12 जण आरामात जातील. 9 लॉस ऑफ 1. 9ला 1 बाद. राहुल तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. इथे यॉर्क असताना टाकला ट्राय, लाजवाब होतं. गोरसईच्या अगेन्स्ट एक छोटीशी मिस्टेक म्हणजे समोरच्या टीमला मोमेंटम शिफ्ट करण्याची, कॅरी फॉरवर्ड करण्याची संधी तुम्ही देताय. आणि हा बॉल देखील तुम्ही पाहताय, दवबिंदू आहेत मैदानावरती, बॉल भिजलाय, ट्रॅव्हल होणं कठीण आहे. खूप चांगला टेलिकास्ट एमटीसी करतीये. नशिबाचा आला चौकार. षटकार मारले तर 1000 रुपयाचं किरण शेट राऊत यांच्याकडे पारितोषिक. फलंदाज किशोर मुकादमसाठी पहिला चौकार आलाय. सध्या तारे चमकतायत किशोर मुकादमचे. सुरुवात झाली 4 न. आता पुन्हा टाकावं लागेल. डावा स्टिकच्या बाहेर आहे. जसे फलंदाज शफल होतात, किशोर मुकादम अराउंड द लेग बोल्ड करायला ट्राय करतोय. आणि आपण पाहताय धाव फलक 1 ने पुढे जात आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आता चांगल्या स्टेजला गोरसई. थोडंसं दबावात होती, पहिल्या षटकात 7 आले होते. आता इथे 7 धावा मागच्या 3 बॉल मध्ये बनले. थोडीशी चर्चा सुरू आहे तिकडे. आपण पाहताय गोलंदाजासोबत कॅप्टन सोबत कशा प्रकारे प्लॅन्स बनवले जावे, काय केलं जावं, फिल्डर्स कुठे पाहिजे, क्षेत्ररक्षण तुम्ही पाहता. एक डीप मध्ये स्क्वेअरला, एक मिड विकेट, समोर लॉंग ऑन, एक ऑन साइडला. अगदी हे 3 खेळाडू आहेत. समोर डीप मध्ये लॉंग ऑफ साइडला आणि कव्हर मध्ये. बॉल तयार ओव्हर द विकेट. इथे फटका समोर. व्हॉट शॉट इज दॅट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. शफल झाले, जसा वाईड यॉर्कर टाकायला ट्राय केला. क्रिकेट मधला सर्वात सेफ फटका. डाऊन द ग्राउंड, सी गोज कडक 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 6.
महेशनं ते आता काही क्षणात अवघ्या 4 बॉलमध्ये गमावलाय. आणि गोरसई हे असं नाव आहे मित्रांनो, आजही तुम्हाला एक किस्सा सांगतो. ज्यावेळी गोरसईला हरवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता, फक्त प्रयत्न नाही, त्या सोबतीने तुम्हाला कट रचावे लागतात. कारण ही टीम आहे ना, बुद्धिबळाच्या त्या पटावरच्या वजीरासारखी आहे, जिकडे दहशत जरी राजाची असली ना, पटावरचा वजीर सगळ्यात मोठा असतो. आणि आज या टीमच्या अगेन्स्ट तुम्हाला छोटे छोटे पादे देखील जपून चालवावे लागतील. कारण एक एक पाऊल जितकं तुम्ही जपून टाकाल ना, तितकं गोरसईला तुम्ही समजू शकता. मैदानाच्या आतमध्ये त्यांचं फायटिंग स्पिरिट काय ते राजमुद्रा खरवईला देखील जाणवेल. बॉल तयार. आता लोवर फुल टॉस, समोर मिड विकेटला गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत, नाही थांबेल बॉल की जाईल बाउंड्रीच्या बाहेर. हो, चाललाय बॉल आणि हा येतो चौकार. क्या बॅटिंग करतोय सध्या किशोर मुकादम आपल्या बॅटचं दमखम दाखवत असताना सध्या तुम्हाला पाहायला मिळतो. आणि पूर्णपणे एकाकी मॅच मध्ये जो संघ ड्रायव्हिंग सीटला होता ना, राजमुद्रा खरवई, त्याला पुन्हा एकदा थोडंसं बॅकफुटला ढकललंय. किशोर मुकादमच्या 2 चौकार एका षटकारानं. स्कोर 24 धावा धावफलकावर. खूप महागडं राहिलाय षटक. आतापर्यंत धावा जर आपण पाहिल्या तर 17 खर्च झालेत. अंतिम बॉल बाकी आहे ओव्हर नंबर 2 मधील. 24 आता 44 ज्याची चर्चा आपण करत होतो. एकदा का गोरसईनं स्कोर कार्ड वरती लागल्या तर ते प्रेशर टाकू शकतात. सूरज किने उभा. आता इथं टीम प्रयत्न करेल 50+ जाण्यासाठी, कारण 2 षटकांचा खेळ झालाय. 25 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 25ला सोपन. पहिली विकेट थोडीशी स्वस्तात गेली होती. संदेश थोडेसे लवकर बाद झाले होतं. त्यानंतर मात्र मैदानावरती बाउन्स बॅक करताना 4 बॉलमध्ये 15 किशोर मुकादमने केलेत. एक छोटासा डीजेवाला ब्रेक आणि पुन्हा पडतो मैदानाच्या आत. सूरज केनेच्या बॅटमधून जरी सलग 3 षटकार आले तर किरण शेट राऊत साहेबांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी सूरज केनेसाठी देखील आणि किशोर मुकादमसाठी देखील आहे. षटकं संपली आहेत. मैदानावरती 2 धावा झाले 2 षटकांमध्ये. आतापर्यंत 25. वादळं जेव्हा येतात ना, तेव्हा आपण आपल्याला किती सावरतो ते खूप महत्त्वाचं असतं. कारण वादळ महत्त्वाचं नसतं, प्रश्न आपण त्याच्यासोबत किती झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर पडतो ते महत्त्वाचं असतं. आणि आता त्या वादळामध्ये गुरफटलाय सध्या राजमुद्रा खरवई आणि स्वर्गीय सप्तहिंद्र केसरी लक्षा बैलाचे मालक किरण शेट राऊत यांच्याकडनं दोन्ही फलंदाजांना सलग 3 षटकारांसाठी 1000. किरण शेट राऊत ते नावच्या नावानं आपल्याला या स्पर्धेतील सर्व ट्रॉफीज आणि तब्बल 1 लाख रुपयाचं आर्थिक योगदान दिलंय. त्याबद्दल आपण नक्कीच किरणदादा राऊत यांचं मनपूर्वक आभार या ठिकाणी करूयात. धन्यवाद किरणदादा, हार्टली थँक्स टू यू. जे योगदान आज तुम्ही दिलं ते लाखा मोलाचं. आणि पैसा सर्वांकडे असतो, देण्याची कुवत फार कमी लोकांकडे असते. आणि एक दिलदार हस्ती आहे, करोडो की बस्ती में किरणदादा राऊत त्यांच्याकडनं प्राईज आहे सलग 3 षटकारांसाठी. गोरसईच्या बॅटर्सला 25ला धक्का लागला. मैदानावरती दुसरा कशा प्रकारे बाद झाले तुम्ही पाहू शकता. बॅट थोडीशी लेट आली, हातातून निसटला देखील होता तिकडे हँडल, आणि त्यामुळे एलिव्हेशन कमी मिळालं. यस डीजे प्लीज. अंकुरला मिळते विकेट. अगदी रोजा ईद त्याची आठवण काही क्षणात डीजे मास्टर करून देत होता. आपल्या सगळ्या गोरेगावच्या मुस्लिम बांधवांसाठी फक्त इतकंच चांद से रोशन हो रमजान तुम्हारा, इबादत से भरा हो रोजा तुम्हारा, हर रोजा और नमाज कबूल हो तुम्हारी, यही अल्लाह से दुआ है हमारी. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 25 ऑफ 2 विकेट. यॉर्कर लाजवाब बॉल होता आणि एक सिंगल त्या ठिकाणी मिळती आहे. एका सिंगलला स्कोर धावफलकावरती पुढे जातोय
टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 26. ईद एक असा सण आहे खरं तर आपल्या सगळ्या मुस्लिम बांधवांसाठी. ईद लेकर आती है ढेर सारी खुशियाँ, ईद मिटा देती है दूरियाँ, ईद एक खुदा का एक बायाब तोहफा और हम भी कहते हैं आपको ईद मुबारक इन एडवांस. ऑल गोरेगावकर एंड बुबेरे फॅमिली. एक सिंगल अजून 8 होईल धावफलकावरती, एकने स्कोर पुढे जाईल. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते आता सूरजला मॅचला लीड करायचं. सूरज किनेच्या खांद्यावरती या मॅच मधली एक मोठी जिम्मेदारी खरं तर आता आपल्याला पाहायला मिळते. 26 धावा धावफलकावरती होत्या आणि आता आपण पाहताय 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 10 बॉलमध्ये सूरजला ट्राय करावं लागेल. कमीत कमी इथनं 20 ते 22 धावा बनवले जावे. 27 धावा तर स्कोर कार्डवरती झाल्यात. एक सिंगल ऍड झाली आहे 2.3. अजूनही 9 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहे. सूरज किनेचा फटका, बॉलबॅक ड्राईव्ह त्याला करायचं होतं. मेघराज स्ट्रायकर इनला. मेघराजचा फटका तुम्ही पाहू शकता. पवन केने यांचे छोटे बंधुराज आहेत मेघराजचं फिटनेस खूप चांगलं आहे आणि आजही मला सरवलीच्या मैदानावरती मेघराजने केलेली फलंदाजी आठवते सरवली टीमच्या अगेन्स्ट. आणि तदनंतर गोरसईच्या क्रिकेटला आणि भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटला मेघराज केनेनं आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पडलं. बॉल तयार. अजून एक यॉर्कर ड्राइव करण्यास भाग पड़ला. ऑन ड्राइव बॉल डीप में समोर लॉन्ग ऑन. एक सिंगल मिलती है. हर कोशिश है ना आपको जीतने के लिए कुछ ना कुछ तो एक नया मौका देती है और किस्मत मौका देती है और मेहनत चौका देती है. त्यामुळे आयुष्यात स्वतःला इतकंच सांगा, शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून हारलेलो नाही. कठीण काळात लढत राहा, एक ना एक दिवस तुमचा नक्की येणार. सूरज केनेसाठी हा बॉल आणि चाललाय सरळ मिडल स्टिक वर आणि विकेट घेऊन जातोय सूरज केनेची. आणि या मॅचची होती ही गोल्डन विकेट टीम राजमुद्रा खरवईसाठी. चांगला सॉन्ग आणि तितकाच क्वालिटी बॉल आपल्याला पाहायला मिळाला. मग अशी आपण चर्चा करत होतो किरणदादा राऊत या नावाबद्दल. स्वर्गीय सप्तहिंद केसरी लक्षा बैलाचे मालक किरणदादा आपल्यासाठी फक्त इतकंच, हमको मिटा सके जमाना में दम नहीं हमसे जमाना खुद जमाने से हम नहीं, जमाना आपसे जब तक आप इस जमाने की रफ्तार से भी आगे हो. आणि किरण शेठ राऊत अगदी या बदलापूर शहरात वांगणी परिसरात एक वेगळा रुतबा किरणदादा राऊत या नावाचा. आणि त्यांच्या वतीनं या स्पर्धेमध्ये तब्बल 1, 2, 3, 4, 5 नंबरच्या ट्रॉफीज आणि त्या सोबतीनं तब्बल 1 लाख रुपयाचं आर्थिक योगदान किरण शेठ राऊत यांनी आपल्याला दिलंय. त्याबद्दल किरण दादा आपलं मनपूर्वक आभार. आणि पुढील वाटचालीसाठी राजकीय, कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात अशी सेवा तुमच्या माध्यमातून घडो याही जगदंबेचरणी प्रार्थना. अजून एक डॉट आलाय आणि आता ज्याची चर्चा सुरू होती की 44-45 गोरसईला लावावा लागतील, त्या रन्स बनतील का, हा क्वेश्चन मार्क. एक गोष्ट आज बी फ्रँक म्हणायची झाली ना, ज्यावेळी मी या टुर्नामेंटमध्ये आलो, ड्रॉ आला आणि ज्यावेळी मी राजमुद्रा खरवई नाव आज महाराष्ट्रातल्या टॉपेस्ट टीम मध्ये खेळताना पाहिलं ना, त्यावेळी खरवईच्या क्रिकेटचा मला स्वतःला प्रचंड अभिमान वाटला. खरवई आज हारू दे जिंकू दे प्रश्न तो नाही आहे. आज खरवई या मैदानावरती आली, पूर्ण ऑल ए पोलच्या टीम्स आहेत आणि बदलापूरच्या क्रिकेटमधनं खरवई आज ती जी हिम्मत करतात ना, त्यांच्या हिमतीला आज दाद 100% द्यायला हवी. कारण ज्यावेळी तुम्ही चांगल्या टीमच्या अगेन्स्ट खेळता तुमच्या क्रिकेटची क्वालिटी इम्प्रूव्ह होते. आणि आज राजमुद्रा खरवई सांगतीये फटा पोस्टर निकला हिरो नाही, आज आमच्यातल्या क्रिकेटची क्वालिटी आम्ही शो करणार आहोत. हा फुल टॉस आहे आणि तो भिरकावलाय, चुकीला माफी नाही आहे आणि चाललाय बॉल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 6. जवानी से अब जंग मेघराजसाठी देखील एक पारितोषिक आहे किरणदादा राऊत यांच्याकडनं. 3 षटकार मारले तर 2000. नेहाल अँड माज 11 गोरसई 34 लॉस ऑफ 3. 34ला 3 बाद. अजूनही 3 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी. या फ्रंट चषक 2026 आपण या ठिकाणी पाहताय आणि राजमुद्रा खरवई समोर टार्गेट आता चांगलं सेट होईल यामध्ये शंका नाही आहे.
स्वर्गीय लक्ष हे नाव जरी कानावरती पडला ना तरी बैलगाडा क्षेत्रातील अनेक व्हिडिओज तुमच्या समोर येतात. बैलगाडा क्षेत्रातील मोठ्या लक्षा छोट्या लक्षाच्या जोडीचा एक जो फोटो आहे पूर्णपणे भंडाऱ्यामध्ये उधळलेला, कदाचित लक्ष जे फॅन्स आहेत त्यांना माहिती असतील. तो फोटो जरी नजरेसमोर आला ना तर बैलगाडा क्षेत्रातील एक दहशत समोर येतं. दहशत का दुसरा नाव म्हणजे स्वर्गीय मोठा लक्ष, आणि त्याला भावपूर्ण श्रद्धांजली आम्हा गोरेगावकरांच्या वतीनं, कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं, ज्याचे मालक होते आदरणीय किरण शेट राऊत. चालला बॉल डीप मध्ये, मड विकेटला एक सिंगल कंप्लीट होतीये. आणि तुषार शिंदे, आपण जिथे कुठे असाल आपण त्वरित राहुल चव्हाण यांच्या सोबत व्यासपीठावरती संपर्क साधायचा. रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी इकडे विकेट जातीये आणि बाद झालेत फलंदाज. त्या ठिकाणी आपण पाहताय मेघराज केणे. बॅटिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहताय एका बाजूला उभा आहे ऋषभ पवार, टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील आख्यायिकेचा एक अद्वितीय सम्राट, प्राऊड ऑफ भिवंडी भावेश पवार. त्यांचे छोटे बंधुराज आहेत ऋषभ. मेघराज बाद झालेत. न्यू बॅटर, बाउंड्री क्रॉसिंग होण्याच्या आधी जायला हवा, लक्षात घ्या. थोडंसं लवकर जा बाबा, आणि आता पेनल्टी लागेल. मेघराज तुम्ही देखील थांबू शकत नाही आहात, भले पावलं हळू टाक पण ती टाका 20 लागतील ब्रो. आणि न्यू बॅटर्स थोडंसं लवकर जा थोडंसं, आणि आता 2 रनची पेनल्टी आहे. आणि याच पेनल्टीमुळे आज एक संघ सामना गमावताना आपल्याला पाहायला मिळाला, जिकडे बाउंड्री क्रॉसिंग झालं नव्हतं. चामटोळी टीम, आणि त्या 2 रन्स चामटोळीला आठवतील. चामटोळी म्हटलं की नो डाऊट एट ऑल आज पेनल्टीच्या रन्समुळे जरी ते पराभूत झाले, खूप चांगलं क्रिकेट त्यांनी खेळला. नेक्स्ट मॅच भिवंडी विभागातील 2 टॉपर्स टीम दिनेश लमन कारिवली त्यांच्या विरुद्ध खेळ संघ बजरंग भवाळे ब. आय काइंडली रिक्वेस्ट बोथ द कॅप्टन या पटकन टॉस साठी. दोन्ही टीमचे कॅप्टन प्रतीक नाईक, ज्याच्या नावावरती भिवंडी विभागातील मालिकावीराची एक कार, असा एक सुपरस्टार तुम्हाला इन ऍक्शन पाहायला मिळेल. मोहित सध्या चांगल्या फॉर्म मध्ये, इथे डीप मध्ये बॉल थ्रो केला जाईल आणि तोपर्यंत एक सिंगल ऍड झाली आहे. फक्त एकच धाव या ठिकाणी मिळती आहे आणि एका धावेच्या मदतीनं स्कोर पोहोचलाय. धाव फलकावरती 36, 36ला 4 बाद. आपण म्हणत होतो की कमीत कमी 44, 45 बनायला पाहिजे, थोडंसं मागे पडला. या पाहूयात एखादा चांगला फटका आला ना रोहनच्या बॅटमधनं. रोहननं मला आजही आठवतं टेंबवलीच्या विरुद्ध जी बॅटिंग केली होती ना स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्ये मागच्या 2 वर्षाआधी 7 विकेट्स गेल्यानंतर नंबर 9 वरती रोहन बॅटिंगसाठी आला होता. आणि त्यानंतर जरूर गोरसई हारली, पण रोहन लढला कसा ते त्यानं गोरसईच्या क्रिकेटला, टेंबवलीच्या क्रिकेटला दाखवलं. इथे फटका चांगला रोहनचा, बॉल समोर डीप मध्ये, लॉंग ऑनला फिल्डर, आणि हा फटका मॅचला कलाटणी देणारा बनू शकेल. कारण एक जे प्रेशर क्रिएट करायचं होतं ना 40, ते आता स्कोर कार्ड वरती लागलेत. आणि तो मानसिक मनोवैज्ञानिक दबाव इथं बनू शकते की रिक्वायर रन रेट 10च्या पुढे 10.25चं आता रिक्वायर रन रेट चेस करायचं. ते म्हणजे टीम या ठिकाणी आपण पाहताय राजमुद्रा खरवईला, नेहाल माज 11 गोरसई ब च्या विरुद्ध. हे आपण टॉस करूयात. कारिवलीचे कॅप्टन उपस्थित आहेत आणि कॅप्टन उपस्थित आहेत त्या ठिकाणी आपण पाहता भवाळी बच, आणि कॉइन स्पिन करतो आपण. गणेश दादा या, आपण गणेश दादांच्या शुभ असते, दादांचा मित्र दादांसोबत आहे, दोघे या आणि दोघांच्या शुभ असते. या ठिकाणी आपण कॉइन स्पिन करूयात. रोहिदाजी कामरी साहेब आपल्या सोबत आहेत. रोहिदाजी कामरी आणि गणेशजी धुळे यांच्या शुभ असते. आपण या ठिकाणी टॉस करत आहोत. दादा फोटो लो ना एक भाऊ, एक फोटो काढ. चला या आपण सत्कार करूयात तिकडे आपल्या अतिथी पाहुण्यांचा देखील, आणि आधी टॉस देखील. कामरी दादांच्या शुभ असते. कॉइन स्पिन होतं. 4 ओव्हर मॅच आणि टॉस जिंकला टीम कारिवली आणि डिसिजन गोलंदाजी. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला, खूप साऱ्या शुभेच्छा. कारिवलीनं टॉस जिंकून इकडे निर्णय घेतलाय गोलंदाजी करण्याचा. भिवंडी विभागातील जर चर्चा कारची झाली, इंद्रोदय सम्राट चषक जोवेलीतील पहिली कार विश्वास म्हात्रेनं जिंकली. मंगेशदादा धुळे साहेबांची स्पर्धा, माझी बांधकाम समिती अगदी, आणि त्या सोबतीनं सन्माननीय विद्यमान नगरसेवक मंगेशदादा धुळे त्यांच्या स्पर्धेतून विश्वास म्हात्रेनं पहिल्यांदा तो कारनामा केला. त्यानंतर आपण जर चर्चा केली भिवंडीच्या क्रिकेटची, तर 5 4 व्हीलर कार भिवंडीच्या क्रिकेटमध्ये आल्या. त्यामध्ये प्रतीक आहे यंगस्टर्सच्या भूमिकेत, विनीत आहे पिंपळनेरचे, हरेश आणि आपल्या दोन्ही पाहुण्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती होताना या ठिकाणी आपण पाहतोय. सोमनाथजी खाडे सरांना या मॅच मध्ये आपण ऐकलं आधीच्या सामन्यात, त्यांचं देखील मनपूर्वक आभार. चला जाऊयात आपण ऑनगोईंग मॅच कडे. सामन्याची होती सुरुवात, टार्गेट चेस करायचं 41. शेवटच्या बॉलवरती रोहनचा आलेला चौकार तो मॅच मध्ये खूप काही सांगून जाईल. आणि हा सामना
इतका चुरशीचा आणि तितकाच रोमहर्षक होईल जसा पहिला सामना गोरसई खेळली होती खार्डीच्या विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये। या मॅचमध्ये देखील त्याच अशा अपेक्षा ठेवूयात, क्योंकि लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। जगाला एक सुपरस्टार हरिवंशराय बच्चन यांनी दिला आणि त्याचं नाव अमिताभ बच्चन। अमिताभ बच्चन नेहमी म्हणतात त्यांचे वडील एक अतिशय चांगले लेखक कवी होते। त्यांची कविता आहे, असफलता एक चुनौती है उसे स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो और सुधार करो, जब तक ना सफल हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर यूं मत भागो तुम, क्योंकि कुछ किए बिना कभी जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। ऑल द बेस्ट दोन्ही टीमला। काही क्षणात सलामीची जोडी मैदानावरती उतरेल। चला थोडा वेळ तुम्ही जास्त घेताय, ओपनिंग पेअर थोडीशी लवकर पाठवायची मैदानाच्या आत। टीमची टोटल धावफलकावरती झाली आहे 40-41 रन चेस। सलामीची जोडी चालली आहे मैदानावरती। ह्या ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळत आहेत 1 2 3 4 5 6 आणि या 6 ट्रॉफी 6 वारसदार आपल्याला मिळतील आणि या ट्रॉफीचं सौजन्य आपल्याला दिलंय स्वर्गीय लक्षा बैलाचे मालक किरण शेठ राऊत यांनी। त्यांचं मनपूर्वक आभार। प्लेअर ऑफ द टुर्नामेंट बाईक तुम्हाला पाहायला मिळते आहे आणि ती आपल्याला पुरस्कृत केली आहे आदरणीय शिवसेनेची एक बुलंद तोप, मुलुक मैदानी तोप म्हणून ज्यांच्याकडे या बदलापूर वांगणी शहरात पाहिलं जातं, बाळाशेठ कांबरी साहेबांनी। गणेश दादा थँक्यू आपण आलात आणि कांबरी दादा आपण आलात त्याबद्दल आपलं देखील आभार। एंट्री आज दादा जास्तच लेट झाली, थोडी संकष्टी होती म्हणून वेळ लागला का? टीमची टोटल धावफलकावर 40 आणि 41 रनचेस। या कॉम्बॉक्स मध्ये करूया आपण बदलाव आणि आपण ऐकूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये आज आपल्या सोबत राहुल चव्हाण आहेत। राहुल चव्हाण म्हटलं की ते नाव सध्या बदलापूरच्या क्रिकेटमध्ये किती टीम्स कमी होऊ द्या, एका दिवसात एका रात्रीत संघ हँडल करण्याची खरं तर क्षमता तो ठेवतो। त्याच्या स्वभावातला गोडवा, त्याच्या कार्यातली त्याचा प्रामाणिकपणा आणि त्या सोबतीनं म्हटलं जातं ना मित्रांनो, दोस्ती एक अजीब रिश्ता है और जो निभाया व फरिश्ता है। आणि असं दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस म्हणजेच राहुल चव्हाण। त्यांचं विशेष आभार आणि कौतुक मित्र। असंच पुढे जात राहा, तुझ्या कर्तृत्वाचा तुझ्या कार्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। कॉम्बॉक्स मध्ये आम्ही करतोय या ठिकाणी बदलाव आणि या आपण आवाज ऐकूयात तो म्हणजेच तुषार शिंदे आपल्यासोबत जोडले जातील आणि गोरसई बी ला यश मस्के आणि जयेश कोळी जे आमचे मित्र आहेत पिंपळाशे त्यांच्या वतीनं ऑल द बेस्ट। मॅच ऑन, गेम ऑन, लेट्स प्ले। या आपण कॉम्बॉक्स मध्ये करूया चेंजेस। थँक्यू सो मच। सलग 3 बॉल 3 विकेट आले तर किरणजी राऊत साहेब यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे गोरसई बी संघासाठी। गेम ऑन, लेट्स प्ले। पप्पू गणे यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे कप्पू घेण्यासाठी। कपिल घेण्यासाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे। मॅच झाली सुरुवात आणि सलग 3 बॉल वरती आपण पाहतोय 3 धावा इथे एकवट जातील स्टॅकिंग करण्यावरती जीवन। फटका चांगला आहे, फाईन लेगला खेचण्याचा प्रयत्न, डीपमधून खेळाडू पोहोचेल, सिंगल मिळतीये। सिंगलच्या साथीनं धावफलक 4 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल। टार्गेट या मॅच मध्ये तुम्ही पाहताय 41 धावांचं टार्गेट आहे आणि त्यात लक्ष्याचा पाठलाग करत असताना सलामी जोडी महेशच्या साथीनं जीवन। बॉलिंग ट्रॅक वरती सूरज ऑन साइडला खेचलाय, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक उपस्थित, झेल टिपलाय आणि अखेर परतावा लागेल माघारी महेशला। फर्दच बाद। मच
नवीन बॅटर मैदानावरती अंकुर सिंग आता दाखल होतो. या बादमध्ये टार्गेट तुम्हाला पार मिळेल. 41 धावांचं टार्गेट होतं आणि आता त्यात लक्षाचा पाठलाग करत असताना पहिल्या 5 बॉलमध्ये 4 धावा तुम्हाला पार मिळतील. पहिला धक्का लवकर लागलाय बॅटिंग करत असताना. तुम्ही पाहिलं महेशला जो मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. या मॅचमध्ये नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय अंकुर सिंग. धावफलक 4 आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. माझ बुबेरे पुरस्कृत तुम्ही पाहताय संघ मैदानावरती खेळतोय. गोडसे बी निहाल असतील दोघांच्या माध्यमातून हा संघ बांधण्यात आलाय. हा फटका चांगला आहे. इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक पाठमोरा झेल स्वीकारण्याचा प्रयत्न कॅच ड्रॉप. कपिल केनेकडून हा झेल निसटलाय त्यामुळे इथून 2 धावा मिळतील आणि 2 धाब्याच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल फलकावरती 6 धावा तुम्हाला पार मिळतील. देवदासजी भगत त्यांच्या माध्यमातून भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत टीम राजमुद्रा 11 खरवई या संघासाठी. कारण देवदास भगत म्हटलं की क्रिकेटच्या मातीमध्ये उरलेला एक खेळाडू आहे. जुना जाणता खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे आणि सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर त्यांचा चिरंजीव यशमित देवदास भगत असेल, तन्मय देवदास भगत असेल, चांगला खेळ खरवई टीमसाठी ते देखील करतात. त्यामुळे त्यांचे नावाचा उल्लेख व्हायला हवा आणि त्यांच्या साथीनं अजय भरत जमदारी असतील यांच्याकडून देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. कारण खरबई संघ म्हटलं की या पंचक्रोशीतील एक मोठा संघ म्हणून त्याची ओळख आहे आणि आज देखील तुम्ही पाहता राजमुद्रा 11 खरबई आणि त्यांच्या विरोधात संघ खेळतोय माझ निहाल 11 जय बजरंग गोरसाई बी. गोरसाई संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि यांच्या विरोधात राजमुद्रा 11 खरवई हा संघ तुम्हाला पार मिळेल. सलग 2 बॉल 2 षटकार आले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे देवदाजी भगत यांच्या माध्यमातून आणि सलग 3 बॉल 3 चौकार आले तरी देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे टीम राजमुद्रा 11 खरवई संघासाठी. क्या बात आहे. सलग 3 बॉल 3 विकेट जर घेतले तर 5,500 रुपयाचा कॅश प्राइज आहे माझ बुबेरे यांच्या माध्यमातून. डॉट बॉल षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती कपिल केलेला तुम्ही पाहताय. खरं तर मलिंगा टाईप त्याची गोलंदाजी तुम्हाला जरूर पार मिळेल. राऊंड द विकेट. बिग हिट ऑन साइडला खेचलाय. फटका चांगला आहे. धावा देखील चांगला मिळतील का पाहावं लागेल. अखेर डीप मध्ये मिड विकेटला धावत पडत असताना हा झेल टिपला त्यामुळे इथून जीवनला जीवनदान मिळत नाहीये. त्याला पडतावं लागेल माघारी. फलंदाज बाद. ओव्हर नंबर 2 चा खेळ तुम्हाला पार मिळेल आणि आता दुसरा धक्का लागतोय. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. अंकुरच्या साथीनं राहुल सिंग हा खेळाडू तुम्हाला पार मिळेल मैदानावरती दाखल झालाय. या बाद मध्ये आता टार्गेट 41 धाबाचं होतं. 6 धाबा बनल्यात. 35 अजूनही चेस करायचे आहेत. या बाद मध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत 1 ओव्हर आणि 2 बॉलचा खेळ संपन्न झालाय त्यामुळे अजूनही 16 बॉल आणि 35 धाबाची गरज. राहुल आडवा बाट घेतलाय. लुंदा कार्पेट बॉल जाईल मिड विकेटला. डीपतून खेळाडू पोहोचेल. सिंगल तिथे 1 पॉईंट आणि सिंगल वरती थांबावं लागतंय. सिंगल डबलचं क्रिकेट आता तुम्हाला पार मिळेल कारण मोठे फटके खेळून देत नाहीयेत. त्यामुळे आपण पाहतोय क्रिकेटची लाईफ लाईनचा वापर करण्यात आला. या मॅचमध्ये अंकुर अजूनही मैदानावरती उभा आहे त्यामुळे इथून खरवई करायची चिंता कमी असेल. कारण अंकुर म्हटलं की लिदर क्रिकेट तो नेहमी चांगला खेळतो. कित्येक खेळाडू त्याने घडवलेत आणि कोच म्हणून त्याची भूमिका नेहमीच आपण पाहिली आहे. परंतु या मॅचमध्ये आता गावाच्या नावासाठी खेळायचंय त्यामुळे इथून चांगली बॅटिंग या मॅचमध्ये करावी लागेल. या वेळेला देखील फसवा चेंडू तुम्हाला पार मिळतोय. चेंज ऑफ द पेस गतीमध्ये मिश्रण केलं. बोटं विखुरली. फिंगर रोल केली आणि अखेर डॉट बॉल.
7च धाबा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. आज खूप चांगली साथ लाभली सोमनाथजी खाडे सरांची. आम्हाला या स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज तुम्हाला अंतिम दिवसामध्ये जरूर ऐकायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून. हा फटका चांगला आहे, डीप मध्ये खेळाडू पोहोचतील आणि अखेर बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय षटकार. एकशे 148 षटकार आणि 164 चौकार तुम्हाला पार भेटतील. या स्पर्धेमध्ये लागले गेलेत. 12 बॉल 28 धाबाची गरज आहे या मॅच मध्ये. स्टाकिंगवरती राहुल आणि त्याच्या साथीनं अंकुर ही सलामी जोडी तुम्हाला पार मिळते. अंकुरच्या बॅटमध्ये एक षटकार आलाय त्यामुळे धाव फलक वेगाने पुढे सरकतोय. 12 बॉल मध्ये 28 धावा इथून चेस करायचे. त्याच अनुषंगाने बॅटिंग करावी लागेल. पारी ट्रॅक वरती सध्या घडीला किशोर मुकादम ला 10 कदम दाखवावं लागेल या मॅच मध्ये, कारण समोरचा संघ देखील एक या पंचक्रोशीतील ताकदवर संघ म्हणून त्याची ओळख आहे. गोरसईब संघ म्हटला की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये हा नाव तुम्हाला साधारण ऐकायला मिळेल. परंतु दुसऱ्या बाजूला राजपुत्र 11 खरबई. हा फटका चांगला आहे, ऑन साइडला खेळलाय. फुलटच बॉल होता, टर्न करायचा प्रयत्न, टिपून खेळाडू पोहोचतील. सिंगल धाव एकपटी आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि अखेर या 2 धाबा भरपूर वेगाने एकपटा जातील. 2 धाबा एकपटा जात आहेत त्यामुळे अजून या बातमध्ये 11 बॉलचा खेळ शिल्लक. 22 धाबा इथून चेस करावा लागतील या बातमध्ये. 11 बॉल आणि 22 धाबा. प्रत्येक बॉलवरती 2 धाबा इथून माफी असावी. 26 धाबाची गरज आहे. 12 बॉल मध्ये 28 धाबाची गरज होती. हा फटका चांगला आहे, मिड विकेटला 12शी वार्तालाप करत असताना बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. किशोर मुकादम वरती हल्ला बॉल केलाय. बॉल सीमा पार, षटकार. मोक्याच्या निर्णयाक्षणी धोक्याची घंटा वाजवणारा हा षटकार आलाय राहुलच्या बॅटमधून. त्यामुळे धाव फलक वेगाने पुढे सरकेल. पहिल्या बॉलवरती 2 धाबा. 12 बॉल मध्ये 28 धाबाची गरज असताना पहिल्या बॉलवरती दुहेरी तर पुढच्या बॉलवरती षटकार ठोकलाय. त्यामुळे धाव फलक तुम्हाला पाहायला मिळेल. 10 बॉल 20 धाबाची गरज या मॅच मध्ये. थेंबे थेंबे तळे साचे हे समीकरण आपण पाहिले, परंतु या मॅच मध्ये आता हल्ला बोल करण्याचा प्रयत्न किशोर मुकादम वरती हल्ला बोल केलाय. त्यामुळे धाव फलक वेगाने पुढे सरकतोय. निहाल माज 11 गोरसई बी विरोधात राजमुद्रा 11 खरवई या 2 टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच रंगताना दिसतीये. या मॅच मध्ये कमबॅक करावा लागेल गोरसई संघाला देखील, कारण आपण जर पाहिलं तर प्रत्येक बॉलवरती आता 2 धाबा जमा करायच्या आहेत, कारण 10 बॉल मध्ये 20 धाबाची गरज आहे. हा ट्रॅकर बॉल हा देखील खेचलाय. आडवा वाटणं कडवा प्रहार. बॉल जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्टेट डाऊन द ग्राउंड. ओव्हर द बॉल हिट. बॉल सीमा पार, षटकार. तो मत सामना होता कुठे, सामना आला कुठे. माज भाई का बरो षटकार आला. त्यामुळे धाव फलक वेगाने पुढे सरकतोय. 9 बॉल 14 धाबाची गरज या बातमध्ये. परंतु शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाहीये तोपर्यंत आपण देखील सांगू शकत नाही की हा सामना जाईल कुठे, कारण समोर गोरसई आहे यातील मात्र शंका नाहीये. शेवटच्या बॉल परत लढणारा संघ भद्रावरती खेळतोय. 22च्या माध्यमातून एक सिंगल बेल. टीमची टोटल फलकावरती आता पुढे सरकत असताना 8 बॉल अजूनही शिल्लक आहेत आणि या मॅच मध्ये गरज आहे जिंकण्यासाठी 13 धाब्यांची. 8 बॉल मध्ये 13 धाबा इथून चेस करायचे. आमच्या सोबत कामिल जोडले गेले स्कोररच्या भूमिकेत. त्यांच्या सुरेख अक्षरामध्ये आपण पाहतोय. खरं तर स्कोरबोर्ड सजवलं जातंय, त्यांच्याही नावाचा उल्लेख व्हायला हवा. स्टाकिंग नंबरवरती अंकुर.
फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न टीप मध्ये खेळाडू नाहीये त्याचाच फायदा होतो लॉंगॉनला ओव्हर द बॉल हिट बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार मच या बादचा आनंद घेत असताना आपण पाहतोय मथुर फॅन्स क्लबचे आमचे नीरज दीपक भोईर त्यांच्यासोबत अविनाश धुळे असतील बालाजी भोपी आपलंही मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून मध्यरात्र झाली आहे परंतु क्रिकेटची आवड भरपूर आहे त्यामुळेच की काय या मैदानावरती अजूनही तुम्ही पाहताय या बादचा आनंद घेत असताना धावफलक वेगाने पुढे सरकतोय 32 धाबा धावफलकावरती जोडले गेले त्यामुळे अजूनही 9 धावाची गरज ड्राईव्ह केलाय हलक्या हातानं त्यामुळे इथून डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न यष्ट्या उद्ध्वस्त आणि अखेर घडले काय एक सिंगल धाव इथे एक पडली दुसरीचा प्रयत्न करतात पूर्णपणे थांबवलंय वेगाने धावला होता त्यामुळे आपण पाहतोय सिंगल तर एक पडी पंच आता इशारा करतायत की नक्की तिथे घडले तरी काय चेक करायचे तिसऱ्या पंचाची मदत घेतली आहे कारण आमचे निरंजन साबण सर जोडले जातील चेक करतील नक्की घडले काय मिरेश रेबन कारिवली हा संघ देखील एक सामना जिंकत असताना पुढे सरकलाय खूप चांगला खेळ त्यांनी या स्पर्धेमध्ये दाखवलाय आणि त्यांच्या विरोधात बाबाळे बी हा सामना देखील मैदानावरती रंगेल मॅच चांगली पाहायला मिळेल यात शंका नाहीये कारण दोन्ही संघ भिवंडी तालुक्यातून तुम्हाला पाहायला मिळतील एका बाजूला प्रतीक नाईक मोहिल घरत खूप चांगला खेळ त्यांनी नेहमीच दाखवलाय तर त्यांच्या विरोधात सूरज केने रणजित पाटील वेदांत गुळबी सारखा एक चांगला खेळाडू निखिल केने अशी फाईट तुम्हाला जरूर पाहायला मिळेल नवनाथ असतील सुजित जाधव क्लोज दिलेला आहे खरं तर एक छोटीशी टीम मीटिंग तुम्हाला पाहायला मिळेल गोरसाई टीमच्या माध्यमातून घेतली जाते कशा प्रकारे थांबवायचंय कशा प्रकारे थांबवायचंय समोरच्या टीमला त्यासाठीच ही टीम मीटिंग बोलवण्यात आली आज पवन केने भावेश पवार नाहीये टीम मध्ये आणि खरं तर त्यांना भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत OUT फलंदाज बाद त्यामुळे तुम्ही पाहता या बाजमध्ये सिंगल धाव एक पडी जाईल आणि अखेर दुसऱ्या धाबेचा प्रयत्न पुन्हा पण आपण पाहतोय पहिल्या धाब्याला आउट झालाय त्यामुळे एकही धाव मिळणार नाहीये 32 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या त्या बाजमध्ये आपण पाहतोय अजूनही टीमची टोटल तुम्हाला पार मैल 32 वरती पोहोचली आहे त्यामुळे 6 बॉलचा खेळ आता या मॅचमध्ये शिल्लक आहे तर 6 बॉलमध्ये धाबा जमा करावा लागतील 9 धावाची गरज नवीन बॅटर मैदानावरती तुषार खूप हुशार असं देखील म्हटलं जातं कारण आमचे साथी समालोचक देखील तुषार शिंदे या स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज आपण ऐकतोय एक लेजंड समालोचक म्हणून त्याची ओळख आहे 6 बॉल 9 धाबाची गरज आहे बॉलिंग ट्रॅक वरती दिशांत आता दाखल होत आहेत या मॅचमध्ये समोर अंकुर पहिला बॉल खेचला ऑन साइडला मिड विकेटला वाराशी वार्तालाप करत असताना बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर केले दिशांचा भव्य स्वागत वेलकम टू द ग्राउंड षटकार वाटण्याला पेटलाय त्यामुळे बॉल सीमा पार षटकार अंकुर मी मगाशीच उल्लेख केला होता लेदरचे कोच आहेत कित्येक खेळाडू यांच्या माध्यमातून घडले गेले तोच खेळाडू मैदानावरती खेळतोय आणि त्यामुळेच की काय बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर हा षटकार आला या मॅच मध्ये तुम्ही पाहताय अजूनही आपण पाहिलं तर 5 बॉलचा खेळ आता शिल्लक 3च धाबाची गरज आहे 5 बॉल मध्ये 3 धाबा रोखल्या जातील की चेस होतील या मॅचचं धावतं तुम्हाला पाहायला मिळेल निहाल माज 11 गोरसाई बी विरोधात तुम्ही पाहताय संघ राजमुद्रा 11 खरबई या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच रंगत असताना
धाव फलक वेगाने पुढे सरकतोय. टीमची टोटल आता जोडली गेली फलकावरती आतापर्यंत 38 38 धाबा जोडले जातील. 3 धाबांची गरज या मॅच मध्ये. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. इथे घडले काय? 5 बॉल 3 धाबाची गरज असताना धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, परंतु आता सांगितले रुको जरा सबर करो. दिशान केरीने जर याबरोबरती विकेट घेतली तर रोहन जाधव, क्रिश राऊत आणि विशाल जाधव कडून 3,000 रुपयाचं पारितोषिक आहे. सिंगल धाव एक पडी दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होतोय आणि अखेर दुसऱ्या धाव्यासाठी मैदान सोडावं लागेल, परंतु स्ट्राईक मिळतीये अंकुरला. फलंदाज बाद. बस 3 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. 2 धाबाची गरज आहे. नवीन बॅटर मैदानावरती प्रणित आता दाखल झालाय या मॅच मध्ये. इथून या धाबा रोखल्या जातील की चेस होतील. नवीन खेळाडू आपण पाहतोय मैदानावरती प्रणित आलेत या मॅच मध्ये. खरं तर अंकुरवरती मोठी जिम्मेदारी आहे. 3 बॉल मध्ये त्याला 2 धाबा रोखायचे. बॉलिंग ट्रॅक मध्ये दिशान बॅकफुटला गेले. पंच करायचा प्रयत्न, सिंगल माली. 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न करतील या शंकाच नाहीये, परंतु आता प्रणित लक्ष नाहीये. स्कोर आर लेबल. जर इथून हे 2 बॉल डॉट आले तर पुन्हा एकदा सामना सुपर ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळेल, परंतु जर एक धाव बनतीये 2 बॉल वरती तर पुन्हा एकदा सामन्यातून जिंकणाऱ्या टीम राजमुद्रा 11 खरबई. परंतु सामना रंगतोय, हो रंगलाच पाहिजे, कारण त्यासाठी प्रेक्षक वर्ग मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतील. दोन्ही संघ आज मात्र हार मानायला तयार नाहीये. एका बाजूला आपण पाहतोय बाज निहाल 11 जय बजरंग गोरसईबी, तर त्यांच्या विरोधात राजमुद्रा 11 खरबई. या 2 टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच रंगती आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोरदास पुन्हा एकदा दिशान तयार होते, तर समोर प्रणित डॉट बॉल आणि अखेर एक धाव एक पडण्याचा प्रयत्न होतोय. अभिनंदन, सामना जिंकला टीम राजमुद्रा 11 खरबई संघाने. तर हार्ड लक टीम माज निहाल 11 जय बजरंग गोरसईबी.